नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आर.जे. प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने. स्वामी विवेकानंद म्हणतात, मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही. आज आहे 5 नोव्हेंबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 5 नोव्हेंबर 1951 रोजी BBCI म्हणजेच बॉम्बे, बरोडा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे आणि सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे, जयपूर रेल्वे व कच्छ रेल्वे यांचे विलिनीकरण करून पश्चिम रेल्वेची स्थापना करण्यात आली. 5 नोव्हेंबर 1945 या दिवशी कोलंबियाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश झाला. कोलंबिया हा दक्षिण अमेरिका खंडाच्या वायव्य भागातील एक देश आहे. कोलंबियाच्या पूर्वेला ब्राझील व व्हेनेझुएला, दक्षिणेला इक्वेडोर व पेरू हे देश आहेत. उत्तरेला कॅरिबियन समुद्र व पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. इतर बहुसंख्य दक्षिण अमेरिकेतील देशांप्रमाणे कोलंबियाची राष्ट्रभाषा स्पॅनिश आहे. बोगोता ही कोलंबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. 1872 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नसताना अमेरिकेत सुसॅन अँथनी या महिलेने मतदान केल्यामुळे तिला $100 असा दंड करण्यात आला होता. 5 नोव्हेंबर 1843 मध्ये विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणून मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. सांगली संस्थानच्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये हा प्रयोग झाला. विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. विष्णुदास भावे हे अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीक सारीक हालचाली करू शकतील अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या त्यांनी बनवल्या होत्या. या बाहुल्या वापरून रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग करायचा असा त्यांचा इरादा होता, परंतु काही कारणाने ते शक्य झाले नाही. विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्ये यांच्या हातात पडल्या. त्यांनी व त्यांच्या पत्नी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांचा रहस्याचा छडा लावला आणि एके दिवशी विष्णुदास भाव्यांना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून रामदास पाध्ये यांनी केला. 1824 मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय 5 नोव्हेंबर या दिवशी सुरू झाले. 1817 मध्ये इंग्रज व दुसरे बाजीराव यांच्यात खडकी येथे आजच्याच दिवशी लढाई झाली. पत्रकार करण थापर यांचा जन्मदिवस म्हणजे 5 नोव्हेंबर 1955. केंद्रीय मानव संसाधन मंत्री, 3 वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले आणि पंजाबचे राज्यपाल अर्जुन सिंग यांचा जन्मदिवस म्हणजे 5 नोव्हेंबर 1930. गीतकार व सर्जनशील कवी प्राध्यापक योगेश्वर अभ्यंकर यांचा जन्म 1929 मध्ये झाला. स्वातंत्र्य सैनिक व हरियाणाचे मुख्यमंत्री बनारसी दास गुप्ता यांचा जन्म 1917 मध्ये आजच्याच दिवशी झाला. ब्रिटिश अभिनेत्री विवियन ली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1913 रोजी झाला. तत्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तसेच ज्यांना न्यूस्टाईड्स या साहित्यातील आंतरराष्ट्रीय पारितोषिकाने गौरवण्यात आले होते असे प्राध्यापक राजा राव यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1908 या दिवशी झाला. अमेरिकन इतिहासकार व तत्वज्ञ विल डुरांट यांचा जन्म 1825 मध्ये झाला. बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्य सेनानी, साहित्यिक व वृत्तपत्रकार, विधवा विवाह व आंतरजातीय विवाह यांचा त्यांनी प्रचार व प्रसार केला असे देशबंधू चित्तरंजन दास यांचा जन्म 1870 मध्ये झाला. त्यांच्या स्मरणार्थ चित्तरंजन हे शहर वसवण्यात आले आहे. संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचे निधन 2011 मध्ये आजच्याच दिवशी झाले. कथालेखिका व कादंबरीकार शकुंतला विष्णू गोगटे यांचे निधन 1991 मध्ये झाले. त्यांच्या किती खेळ रंगला, चंदनाची उटी, कशाला उद्याची बात इत्यादी 50 कादंबऱ्या आणि झपूर्झा, सावलीचा चटका, मर्यादा असे 30 कथासंग्रह प्रकाशित झाले आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रतिभाशाली गायक फय्याज खां यांचे निधन 1950 मध्ये झाले.
त्यांनी प्रेम पिया या नावाने अनेक चिजा बांधल्या आहेत. कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते तसेच उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक सर फिरोज शाह मेहता यांचा स्मृतिदिन म्हणजे 5 नोव्हेंबर 1915. प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक व गणितज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांचे निधन 1879 मध्ये आजच्याच दिवशी झाले. मित्रांनो, हे होते 5 नोव्हेंबर या दिवसाचे दिनविशेष. अशाच माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698 8698 80. मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.